नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्लो ग्रीन बायो कार्बन लिक्विड थेट शेतकऱ्याच्या बांधावरती मी प्रतिनिधी शिवाजी खांडरे। आमच्या कंपनीची औषध ग्लो ग्रीन बायो लिक्विड या पपईच्या शेतकऱ्यांना दिली होती, मी या शेतकऱ्याला दिली होती। तर स्वतः शेतकरी माझ्या सोबत आहेत। शेतकरी तुमचं नाव काय दादा? माझं नाव सोनाजी सदाशिव साळवे, तुमचा राहणार दिग्रस बुद्रुक, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। तुमचा मोबाईल नंबर? 9767 287 297। तुम्हाला या औषधामधून काय तुमच्या पपईवरती अनुभव आलेले आहेत आणि काय रिझल्ट आले तुम्ही स्वतः सांगू शकता का? आपल्या पपईच्या पहिल्या पूर्ण याच्यामध्ये पिवळसरपणा होता, तो पिवळसरपणा नाहीसा होऊन हिरवागार आणि गर्द कलर आलेला आहे। आज औषध सोडून जवळपास 12 ते 13 दिवस झालेले आहेत। त्याचे रिझल्ट आपल्याला आज तरी बरेच 70 ते 80% दिसत आहेत। आणि ह्या जो कॅन आहे बायो ग्रीन गोल्ड कार्बन दिलेला अतिशय उत्तम आहे। आणि आम्ही याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत आमचे पपईच्या याच्यामध्ये, एक 1200 आणि एक 700 असे 2 झाडं, म्हणजे 1200 झाडं आणि 700 झाडं असे 2 सेक्शन असल्यामुळे कारणाने आम्ही ह्याच्यामध्ये 1200 मध्ये 18 किलो आणि 18 लिटर आणि 700 मध्ये जवळपास 12 लिटर या प्रमाणात औषध सोडलेलं आहे। आणि याच्यावर ते कुठल्या बाटल्या दिल्या होत्या आपण? प्रीमियमच्या स्प्रेसाठी बाटल्या दिल्या होत्या, त्यांनी 4 त्या बाटल्याचा स्प्रे घेतलेला आहे। या दोन्हीचेही रिझल्ट अतिशय उत्तम आलेले आहेत। आणि माझ्या मते हे जे कुठल्याही प्रकारचे शेतकरी असो, मग कुठल्याही प्रकारचे बागायतदार असो, त्यांनी हे 100% वापरायला पाहिजे। आणि आपल्या जमिनीची प्रतसुद्धा याच्यामुळे सुधारत आहे असं मला वाटते की जमिनीमध्ये सुद्धा भुसभुशीतपणा आलेला आहे। आता याच्यामध्ये मी पाणी न देता सुद्धा हे जमिनीमध्ये अतिशय भुसभुशीतपणा आलेला आहे साईडला। आणि ही जमीन जी आहे पहिली कणकर होती, आधी याच्यामध्ये जवळपास खडकच असल्यावर होता, पण याचं रूपांतर असं मातीमध्ये होत आहे असं मला वाटतंय। इतक्या चांगल्या प्रमाणात याचे रिझल्ट मिळत आहेत। आणि आता फक्त याचे 12 ते 13 दिवस झालेले आहेत, तरी अजून पुढं समजा आपण ह्याचा वापर जर वाढवला तर 100% जमिनीची सुपीकता वाढणारच आहे। आणि सर्वांना विनंती आहे की शक्यतो याचा वापर जास्तीत जास्त करून आपल्या जमिनीची आणि पिकाची काळजी घ्यावी। तर शेतकऱ्यांच्या स्वतः सांगण्यावरून त्यांच्या पपईच्या झाडाचा माल आणि मालाची शायनिंग कशी आलेली आहे स्वतः तुम्ही माझ्या व्हिडिओमधून पाहू शकता। याच्यामध्ये जो ग्रीनरी पण आलेला आहे आणि फळांची जी साईज वाढलेली आहे ती एकदम बढिया वाढलेली आहे। अगोदर फळांचं हेच होत होतं, काय म्हणतात त्याला, काय म्हणले शेतकरी दादा तुम्ही? उन्हाळ्यामध्ये आपले फुलं धारणा टिकत नव्हती। आणि आता जवळपास जूनच्या याच्यामध्ये आपण दिल्यामुळं याची फुलधारणा सुद्धा भरपूर होत आहे आणि टिकत सुद्धा आहेत। पण याच्यामध्ये एक आहे की जे काही फुलकळी पहिली येत होती ती छोटी येत होती, आता त्याची साईज थोडीशी मोठ्या कळीमध्ये रूपांतरित होत आहे। हे एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये कारण आम्हाला कळलेलं आहे। आणि मी वैयक्तिक स्वतः सांगतो की याच्यामध्ये फुलकळी जी छोटी होती ती मोठी सुद्धा झालेली आहे। एक आमच्या गावातील प्रगतिशील शेतकरी आहेत, चंदनाची शेती खुद करतात आणि यांच्या शेतामध्ये चंदन ची झाडं बऱ्याच प्रकारे आहेत। तर रामराम शेतकरी।